शी इज प्रेग्नेंट. डॉक्टर देशपांडे अत्यंत संकोचाने पण स्पष्ट शब्दात बोलले. आपल्या कानावर विश्वास न बसून शांतीरावांनी विचारले, काय काय म्हणाले डॉक्टर? त्यांच्या आवाजात एक प्रकारची भयानकता होती, जे ऐकून खुद्द डॉक्टरांच्याही अंगावर काटा आला. डॉक्टर देशपांडे यांनी चष्म्यातून शांतीरावांच्या रागाने लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघितले आणि अंतकरणाने ते पुन्हा म्हणाले, तुमची मुलगी गौरी गर्भवती आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टर, तुमचं डोकं ते फिरलं नाही ना? काय बडबडताय तुम्ही? शांतीराव अक्षरशः डॉक्टरांवर ओरडले. त्यांच्या आवाजाने क्लिनिकच्या बाहेर असलेले पेशंटही दचकले. अमळनेरसारख्या शहरात शांतीराव पाटील म्हणजे एक प्रस्थ होतं. त्यांची इब्रत, त्यांचा रुबाब संपूर्ण पंचक्रोशीत धबधबा निर्माण करणारा होता. अशा माणसाच्या विशीतल्या अविवाहित मुलीबद्दल असं शब्द ऐकणे म्हणजे साक्षात आभाळ कोसळण्यासारखे होते. मी समजू शकतो तुमचे मन शांतीराव, पण सत्य बदलू नाही शकत ना. मेडिकल सायन्स खोटं बोलत नाही. गौरीचे सगळे रिपोर्ट स्पष्ट सांगत आहेत की ती 2 महिन्याची गर्भवती आहे. डॉक्टरांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सकाळपासून सततच्या उलट्याने आणि अशक्तपणाने बेजार झालेली गौरी, जी तपासणीच्या बेडवर निपचित पडून होती, ती ताडकन उठली. तिचे डोळे विस्फारले होते. चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता. श्वास कोंडल्यासारखी ती डॉक्टरांकडे डोळे ताणून बघू लागली आणि अडखळतच म्हणाली, नाही, हे शक्य नाही. असं कसं होऊ शकतं? मी तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सटाक एक सणसणीत चपराक तिच्या गालावर बसली. शांतीरावाच्या हाताचा तो तडाखा इतका भयंकर होता की गौरीचा तोल गेला आणि थेट जमिनीवर कोसळली. तिच्या तोंडातून रक्ताची एक भळभळती धार वाहू लागली. डोळ्यासमोर अंधारी आली. सांग कोणाचे पाप आहे हे? शांतीराव एका हिंस्त्र श्रापदासारखे तिच्यावर खेकसले. त्यांचा ऊर रागाने धपापत होता. माझ्या इज्जतीचे धिंदवडे काढण्यासाठीच जन्म घेतला होतास का तू? कोणत्या भामट्यासोबत काळं निळं करून आलीस? बोल. त्यांनी तिचे केस पकडून तिला वर खेचले. गौरीला वेदनापेक्षाही मोठा धक्का त्या शब्दांचा बसला होता. ती हुंदके देत रडत बापाच्या पायावर कोसळत म्हणाली, बाबा माझा विश्वास करा. मला खरंच माहिती नाही असं कसं झालं ते. मला काहीच माहिती नाही. मी कुणाशीही काहीही. तिच्या शब्दातून घशातून शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तिचा संपूर्ण चेहरा भिजला होता. तिला खरोखरच काहीही आठवत नव्हते. तिच्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाचा साधा स्पर्शही नव्हता. मग हे असं कसं घडू शकतं? हा प्रश्न तिच्याही मेंदूला पोखरत होता. पण तिचे ते शब्द शांतीरावाच्या रागात फक्त तेल ओतण्याचे काम करत होते. खोटारडी, कुलटे, मला माहीत नाही म्हणजे काय? आज मी तुझा जीवच घेतो. शांतीराव पुन्हा तिच्यावर हात उगारणार तेवढ्या डॉक्टरांनी मध्ये पडून त्यांना कसेबसे अडवले. शांतीराव, हे हॉस्पिटल आहे. इथे तमाशा करू नका. तिला घरी घेऊन जा. ती आधीच खूप अशक्त आहे. शांतीरावांनी अत्यंत तिरस्काराने गौरीकडे पाहिले. एका झटक्यात त्यांनी तिला दंडाला धरून फरफटत क्लिनिकच्या बाहेर काढले. गाडीत अक्षरशः ढकलून त्यांनी दरवाजा जोरात आपटला. परतीचा प्रवास हा एखाद्या स्मशानशांतीसारखा होता. गाडी बोरी नदीच्या पुलावरून वेगाने धावत होती. बाहेर संध्याकाळचा अंधार दाटून येत होता आणि गाडीत एक जीवघेणी शांतता पसरली होती. गौरी मागच्या सीटवर खिडकीला डोके टेकून
मुसमुसून रडत होती. तिचे डोळे शून्य झाले होते. बोरी नदीच्या संत वाहणाऱ्या पाण्यासारखे पाहताना तिला स्वतःचे आयुष्यही असेच एका खोल अंधाऱ्या प्रवाहात वाहून चालल्यासारखे वाटत होते. तिचा मेंदू सुन्न झाला होता. मी गरोदर आहे? पण कशी? कधी? हे प्रश्न तिच्या डोक्यात एखाद्या हातोड्यासारखे आदळत होते. तिने गेल्या काही महिन्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला. ती रोज घरून कॉलेज आणि कॉलेजमधून घर एवढेच करत होती. पण अचानक तिच्या डोळ्यासमोर 2 महिन्यापूर्वीची ती एक रात्र तरळून गेली. कॉलेजची ती मोठी इंडस्ट्रियल व्हिजिट आणि त्यानंतर एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये झालेली ती पार्टी. तिला आठवत होतं की तिने फक्त एक ज्यूसचा ग्लास पिला होता आणि त्यानंतर तिला प्रचंड गुंगी आली होती. तिचे डोके भयंकर जड झाले होते. तिला कोणीतरी एका अंधाऱ्या अलिशान रूममध्ये नेऊन झोपवले होते. तिथे एक अनोळखी पण अत्यंत महागड्या परफ्यूमचा सुवास दरवळत होता. कुणाचा तरी एक मजबूत स्पर्श, एक धूसर असा पुरुषी चेहरा आणि मग सगळा अंधार. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या रूममध्ये होती. तिला वाटले की तिला केवळ चक्कर आली होती. पण त्या रात्री त्या अंधाऱ्या रूममध्ये नक्की काय घडले होते, तो पुरुष कोण होता हे तिला अजिबात आठवत नव्हते. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. म्हणजे त्या रात्री त्या बेशुद्ध अवस्थेत कोणीतरी तिच्या असहायतेचा फायदा घेतला होता. मग कोण असू शकतो तो? आणि आता या जगाला, आपल्या संतापी वडिलांना ती हे कसे पटवून देणार की यात तिची काहीही चूक नाही? गाडी वेशीवरच्या पाटील वाड्यात येऊन थांबली. वाड्याच्या अंगणात तुळशीजवळ दिवा लावत असलेली सुमतीबाईंनी म्हणजे गौरीची आई गाडीचा आवाज ऐकून मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच एक हास्य होते. पण पुढच्याच क्षणी त्यांचे हास्य गोठले. शांतीरावांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि गौरीला अक्षरशः फरफटत ओढून काढले. तिला जोरात जमिनीवर भिरकावून देत ते कडाडले, सुमती, तुझी ही लाडकी लेक. हिने आपल्या खानदानावरचा कायमचा डाग लागलाय. ही कुलटा गरोदर आहे. सुमतीबाईच्या हातातून पूजेचे ताट खाली निसटले. तांब्या जमिनीवर घरघळत गेला आणि सगळं पाणी सांडलं. संपूर्ण वाड्यात एकच शांतता पसरली. सुमतीबाईचे डोळे विस्फारले. त्यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय बडबडताय आहो तुम्ही? माझी गौरी नाही, हे खोटं आहे. खोटं नाही, डॉक्टर देशपांडे यांनी स्वतः सांगितलंय. 2 महिन्याचे पाप वाढते हिच्या पोटात. शांतीराव रागाने थरथर कापत होते. वाड्यातल्या इतर बाया, बापड्या, गौरीची मोठी वहिनी, काकी सगळे गोळा झाले. प्रत्येकीच्या डोळ्यात कुतूहल, संशय आणि तिरस्कार होता. अगं बाई, एवढी शांत दिसणारी पोरगी आणि हे कसलं लक्षण? कुणाचं तोंड काळं करून आलीस ग पोरी? काकीने लगेच ठोमणा मारला. गौरी फक्त जमिनीवर पडून रडत होती. तिचे डोळे आईकडे आशेने पाहत होते. आई, मला वाचव, हा एकच टाहो तिच्या नजरेत होता. पण सुमतीबाई स्वतःच धक्क्याने अर्धमेल्या झाल्या होत्या. बाबा, आई, माझा विश्वास ठेवा. मी काहीही पाप केलेलं नाही. मला स्वतःला माहीत नाही. हे बाळ तिला बोलताही येत नव्हतं. चुप! एक शब्द बोललीस तर जीभ हासडून ठेवीन. आजपासून या घरात तुझा दाणीपाना बंद. जोपर्यंत तू या हरामखोराचं नाव सांगत नाहीस ज्याने हे पाप केलंय, तोपर्यंत तुला या घरातून बाहेर पडायची परवानगी नाही. शांती रागाने हुकूम सोडला आणि तिला वाड्याच्या मागच्या अंधाऱ्या खोलीत ढकलून बाहेरून कडी लावली. खोलीतल्या त्या भयान अंधारात गौरी एकटीच
जमिनीवर पडून हमसून हमसून रडत होती. तिचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले होते. समाजाने, घरच्यांनी तिला गुन्हेगार ठरवले होते. पण तिच्या पोटात वाढणारा तो जीव, तो कोणाचा होता? दुसरीकडे मुंबईच्या एका गगनचुंबी इमारतीच्या टॉप फ्लोअरवर शहराच्या लखलखत्या दिव्यांकडे पाहत एक अत्यंत रुबाबदार आणि प्रभावशाली व्यक्ती हातात ग्लास घेऊन उभी होती. शिवकुमार देशमुख. बिझनेस जगतातले असे एक नाव, ज्यांच्या नुसत्या नजरेने भल्या भल्यांना घाम फुटायचा. प्रचंड संपत्ती, अमर्याद सत्ता आणि तितकाच गोड असा त्यांचा स्वभाव. शिवकुमारने आपला ग्लास ओठांना लावला आणि खिशातून एक छोटासा स्वस्त पण नाजूक असा कानातला डूल काढला. तो डूल 2 महिन्यापूर्वी त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये त्याला सापडला होता. त्या रात्री त्याच्या आयुष्यात एक अकल्पित गोष्ट घडली होती, जिचा शोध तो गेल्या 2 महिन्यापासून वेड्यासारखा घेत होता. त्याला माहीत नव्हते की ज्या मुलीचा तो शोध घेत आहे ती शेकडो मैल दूर एका अंधाऱ्या खोलीत त्याच्याच आपल्या पोटात सांभाळ करत स्वतःच्याच अस्तित्वाची लढाई लढत आहे. नियतीने एक अत्यंत क्रूर आणि अकल्पित खेळ मांडला होता. या खेळात गौरीचे काय होणार? आणि जेव्हा हे सत्य शिवकुमार देशमुखसारख्या महाकाय व्यक्तीसमोर येईल, तेव्हा कोणते नवीन वादळ निर्माण होईल? तुम्हालाही उत्सुकता वाटली असेल ना? भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. पुढचा भाग मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.